रतन टाटा. पद्मभूषण आणि पद्मविभूषणने सन्मानित रतन टाटा हे केवळ उद्योजकच नाहीत तर प्रेरणास्त्रोतही आहेत. टाटा ग्रुप ऑफ कंपनीजचे ते चेअरमन आहेत. यांचा लाजाळू स्वभाव आहे, ते जास्त लोकात मिसळत नाहीत. कुलाबा येथील एका फ्लॅटमध्ये ते राहतात. रतन टाटा म्हणजे उच्च आदर्श असलेली व्यक्ती. व्यवसाय म्हणजे केवळ नफा मिळवणं नाही, तर ती एक समाजसेवा आहे आणि हेच व्रत घेतलेले हे एक तपस्वी आहेत. रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी गुजरातमधील सुरत शहरात झाला. यांचा जन्म भांडवलदार घराण्यात झाला. नाव आणि पैसा भरपूर होता, पण त्यांना सुख मिळालं नाही. आईबाप जिवंत असूनही त्यांचे प्रेम मिळालं नाही. आईबाप मतभेदामुळे वेगळे राहत होते आणि रतन टाटा यांनी मात्र आजी सांभाळत होती. अशा प्रकारे त्यांचे बालपण गेले. त्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी मुंबईला गेले. मुंबईत शिक्षण पूर्ण केल्यानंतर टाटा यांनी कॉर्नेल विद्यापीठातून आर्किटेक्चर BS आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून प्रगत व्यवस्थापन यांचे शिक्षण घेतले. ग्रॅज्युएशननंतर रतन टाटा यांना IBM या IT कंपनीकडून नोकरीची ऑफर मिळाली, परंतु त्यांनी इतर कोणत्याही कंपनीत जाण्याऐवजी टाटा समूहात कर्मचारी म्हणून काम करण्यास सुरुवात केली. 1960 मध्ये ते टाटा स्टीलमध्ये सामान्य कर्मचारी म्हणून रुजू झाले. आपल्या प्रतिभेच्या जोरावर त्यांची बढती होत गेली आणि ते या समूहाचे 5वे अध्यक्ष बनले. काही काळासाठी सायरस मिस्त्री यांना या समूहाचे अध्यक्ष बनवण्यात आले, पण नंतर पुन्हा रतन टाटा यांनी ही धुरा सांभाळली. टाटा समूह सध्या मिठाच्या उत्पादनापासून ते कार आणि विमान सेवेपर्यंत सर्व क्षेत्रात अग्रेसर आहे. विश्वासाचं दुसरं नाव हे टाटा आहे. भारतीयांचा यांच्यावर विश्वास आहे. सध्या रतन टाटा हे या समूह चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आहेत आणि हा समूह सर्व क्षेत्रात यशस्वी वाटचाल करत आहे. तर ही आहे रतन टाटा यांच्याबद्दलची थोडक्यात माहिती. या विषयावर आपण अधिक माहिती येणाऱ्या व्हिडिओमधून घेणार आहोत. तेव्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.